बरोबर नाही चालत. तुम्ही भावनेनं बोलता, तुम्ही खोटं बोलता, परंतु दुःख आणि वेदना जर जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला सत्यात उतरून कृती करावी लागणार आहे, त्यावेळेस न्याय मिळणार. धनगर समाजाच्या वेदना खूप आहे, म्हणून मी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी पडली तर मी ज्या व्यक्तीशी बोलत नाही त्या व्यक्तीला सुद्धा फोन लावीन. नेमकं कोणाला फोन लावणार आहात तुम्ही? कोणत्या नेत्यांना फोन लावणार? अरे धनगराच्या नेत्याला बाबा ताई भरकटे जमत का खेळ महापालिका धनगरांच्या नेत्याला म्हणजे त्याला कधीच मी बोललोच नाही. आता खरंच सांगितलं मी मीडिया सुद्धा, आणि हे मीडियाला पण माहिती आहे, यांनीच आमच्या मेळवाच्या पडले, त्यामुळे यांना आपण कधीच खोटं बोलत नाही. यांची माझी जीवनातली पहिली भेट असते, कधीच नाही. काय खोटं बोलायचं आज ते मला काय आहे चल बसले काय करायचं काय म्हणून येतो नाहीच ना. तसं धनगर बांधवाच्या सगळ्या नेत्यांना ज्यांना मी बोललो नाही त्यांना सुद्धा त्याचा अर्थ असतो. मला स्वतःच माहिती इतकी वर्ष लागली तुम्ही उपोषण करताय आणि त्या दिवशी तुम्हाला जी आर हाती अगदी भेटलं. यांना किती वर्ष लागतील काय वाटते तरी? एकच दिवसात होईल. पण धनगर तुटून पडले पाहिजे. ते काय झालंय आमचं दिले चुकून भांड मराठ्याला धनगरात बसून द्या, धनगराला मराठ्या बसून. त्यामुळे ते आमच्या मध्ये ते आहेत आणि मग आम्ही त्यांच्या मध्ये जाणार. का म्हणणं तुमचं? हा संन्यास पाहिलेला आमचा तुमच्या लक्षात नाही, पण ज्या पद्धतीने तुम्ही म्हणजे मराठ्यांच्या माध्यमातून मुंबईत जो चक्का जाम करण्यात आला होता, मुंबईचं सीएसटी परिसर संपूर्ण बंद झालं होतं. तेही असं नाही की एक आठवडा 2 आठवडे, चांगला महिनाभर तुम्ही राहिला होता त्या ठिकाणी. परंतु जर उद्या हीच वेळ आली धनगरांवरती तर मराठा बांधव देखील त्याच प्रमाणामध्ये येणार आहेत का पुन्हा मुंबईमध्ये? बघा धनगर बांधव जर एकत्र आला ना मराठे खरंच घरी नाही राहणार. आम्ही थोडं चालतो आमचं 7% आंदोलन होतं 7. आणि हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबाला माहित होतं मी किती कलाकार आहे. मी 7% केलेलं त्यांना नंतर उशिरा माहीत झालं. ते पहिला सुद्धा टप्पा नव्हता. आमचं जर पुढे गाबा आलं असतं ना आम्हाला एवढ्यालाच मुंबईत बसायला जागा नव्हती, पुढे आले असते तर काय. पण मला गर्व वाटतो माझ्या समाजात इतके आमचे मतभेद होते पुढे बाजूला फेकले आणि आज एकजुटीने राज्यावर काम करतोय. एकजुटी तशीच माझी अपेक्षा धनगरांनी करावं. कुणीतरी यायचं तुमच्याकडे आमच्याकडे वाटलं द्यायचं, तुम्ही आम्हाला पाणी पाजायचं नाही, आम्ही तुम्हाला पाणी द्यायचं नाही घोटभर. हे कोणाचं सांगून आपल्या जमाती संपवणार आपण. म्हणून सगळे धनगरांनी एक व्हावं, सलोख्याचं वातावरण होईल. तुमच्या लेकराला नाही मिळत आमच्याही मिळत, आमच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का पण लागत नाही. दादा तुम्ही असं म्हणालात की आता फडणवीसांचं आणि माझं चांगलं जमतंय, पण अजूनही जी आर जो आहे तो पूर्णतः लागू झालेला नाहीये, अंमलबजावणी होत नाहीये. नेमकं काय म्हणणं होतं तुमचं भाषण? चांगलं जमतंय म्हणजे मग खेळत शब्द तुम्ही देता काढी टाकून मला जे भोगाचं होणार तुमचं ते चांगलं आहे का चांगलं आहे का त्याच्यामुळे त्यांचं माहिती काय सकाळ पिढीचं संबंध नाही. तेवढा कधी आमचं बोलायचं चांगलं जमतं म्हणजे काय 5-6 महिन्यात मी त्याला काहीच बोललो नाही. त्याचा अर्थ असा आहे काही देऊ 5-7 महिन्यात त्या बोललो का नाही तुम्ही राजी असं होतं. मग आमचं 2-3 दिवस मध्ये जात नव्हतं. 3 तिकडून सुरू केलं आपण एक कसा कधी दंगा सुरू झाला मग आपला असं होतं. पण ते मध्ये नाही तर आम्ही सन्मान केला. चला ह्या माणसानं हैदराबादला जे आर दिलं पश्चिम महाराष्ट्रात देणार मग सन्मान केला पाहिजे. तसं बरं आहे. कधी मध्ये समजा आता बोलत नाहीये आणि जर धोका दिला जे आर मध्ये त्यांच्या मागे पुन्हा साडेसाती सुरू झाली म्हणून समजायचं आपण त्यांच्या मागे लागलो. मात्र फडणवीसांविषयी तुम्ही काय सल्ला द्याल धनगर समाजाला? आता त्यांना काय सल्ला द्यायची बारीक लेकरू की नाही. मग त्याला दूध पाजायचं आधी मग बाटलीत साखर टाकाय थोडी मग बारीक लेकरून गोळ्यान दूध पाजा बरं सगळं नाही. चांगल्या जिल्हे द्यायची फडणवीसला धनगर कसं थोडं काय नव्हतं बारीक लेकरं सांगायचं असतं. पाटील साहेब राज्यात राष्ट्रामध्ये विषय चर्चेत आहे ते म्हणजे बोंधू बाबा खरात. या संदर्भात आपली काय भूमिका? महत्वाचा मुद्दा आहे. अनेक राजकारण्यांची अशा समाजात खरंच अशा प्रवृत्ती नसल्या पण पाहिजे. अशा प्रवृत्ती कोणत्याच समाजासाठी घातक. मराठा असो धनगर असो
हिंदू धर्मातील असो किंवा कुठलाही धर्म असो, अशा प्रवृत्तीचे लोक हे जैन समाजाच्या संस्कारावरती वाईट परिणाम करणारे असतात. असे कशातच नसून आता तुम्ही विषय काढला म्हणून, नाही मी हे विषय काढणार नव्हतो. मी म्हणतो आपण तिकडे पटाणात बोलतो, जाऊ द्या, काय हे बी एक्सपेक्टेशन काय आता सामाजिकच मुद्दा आहे, काय अडचण नाही. मग आम्ही तुमचं फुटपाथ टाकला आता बाबासून. हा म्हणजे मी तर बाबा जिंदगीत बघितलं नाही, ते कोणी मला नाही. आणि त्याचा संग मला फोटो टाकला, फोटो कसं टाकला बघा, किती नमुनेबाज लोक असतात टाकणाऱ्यांनी. मी नाईट पॅन्ट हवी आणि टी शर्ट हवं, मग काय माझ्या घरी आलता का तो चांगल्या कपड्यावर तरी टाकावं, टाकणारे डोकं तरी चांगलं लावायचं नाही, मग चांगल्या कपड्यावर टाकावं. मी टी शर्ट हवे माझ्या घरी, तो बाबा तर जणून हाय प्रोफाईल आहे घरी, नेत्याचा गुरु जणून ते नेत्याचा आणि तिनीचा, आणि मग तो गुरु आहे आणि ती माझ्याकडे काय देऊन तिकडे सागरला अंतरवाली, तो कसा देऊन तिकडे साधा सोपा प्रश्न. तो कोण कोणाला काय बदनाम करेन काहीच भरोसा नाही. मला काय केला म्हणलं तुमचा फोटो त्याचा आहे, म्हणलं त्याचा मग आता संबंध नाही. मग ते सांगितलं की कोणता पण फोटो बनवतो ते, अशा वृत्तीला संपवलंच पाहिजे, फासावरती दिलंच पाहिजे. तुमच्या शब्दावर धनगर समाजाचे नेते आले नाहीत तर तुम्ही मोठा भाऊ म्हणून त्यांना पाठिंबा देणार का? आणि मग काय आला तो इतका दादा तुम्ही म्हणालात की उद्या धनगरांनी सगळ्यांनी इथे यायचंय. जर चक्काजाम झाला आणि न्यायालयीन प्रक्रिया तुम्ही जसं तुमच्या वेळेला मराठा आंदोलनाच्या वेळेला न्यायालयात गेलो होतं सगळं, तर जर चक्काजाम झाला तर त्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. सगळ्यात मोठा आनंदच हे होईल, मोकळा का माघारी जाणार नाही. धनगर तर एक येईल ना, बिना अडचणाचं का माघारी जाणार ना, काय अडचण नाही. धनगर तर एक येईल. आम्ही सुद्धा तेच प्रयत्न केले. 4 दिवस लेट मिळेल आरक्षण मराठा एक झाले ना, ते आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद आहे. माझ्यासाठी तेच महत्वाचा आनंद असेल. एसटी आरक्षण म्हणजे 6 महिने लेट मिळवते, काय फरक नाही पडत. 70 वर्षात नव्हतं आम्हाला, मराठ्याला नव्हतं त्यांना नव्हतं. धनगर तर एक येईल ना, ते आनंद मोठा राहील. आम्ही काही नाही मुंबई बघून माघारी जाऊ धनगर मराठे, दुसऱ्या पर्यंत पुन्हा तयारी नाही. दादा पण तुम्ही मराठा आरक्षणासाठी जी भूमिका घेतली होती तशीच भूमिका धनगर समाजाला पण घ्यावी लागेल आणि मगच आरक्षण मिळेल का? त्याशिवाय मिळणारच नाही. मी खात्री सांग, एवढं सोपा नाही. पुढून कोण आहे बघावं लागतं. पुढून देवेंद्र फडणवीस साहेब आहे, ते शेडले बेकार आहे. हा त्याला नीट करायला असं निवडाच लागत आहे. आणि मग धनगर जर ताकदीने आले, मान टाकले म्हणून धनगरा पुढे फडणवीस साहेबांनी समजायचं, फक्त धनगर एक झाला पाहिजे. धन्यवाद. यांना बोलायचे तुमचे आभार. बाकी आज दीपकजी तुमच्या आज थेट तुम्हाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मनोज जरांगे पाटील आले होते. काय अशाने भावना आहेत, काय कानमंत्र दिलाय मोठ्या भावांनी? याला जोडून असा प्रश्न आहे, त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका तुम्ही घेणार का? नाही, खरं म्हणजे मी पहिलेच सांगितलं, मी प्रचंड बोलत आहे सताले, त्याची वंदावी पावले. मी खरं बोलणारा माणूस आहे. जालन्याचं जे आंदोलन झालं ना, त्याच्या 2 मिनिटं इतिहास सांगतो दादा. 2014 पासून या आंदोलनात आहे. पंढरपूरला 16 दिवस उपोषण केलं. त्याच्या अगोदर 15 दिवस जनजागृती करत 1 महिना तिथं होतो. 8 दिवस संभाजीनगरला घातले. त्याच्यानंतर कंटिन्यू मुंबईला 15 दिवस राहिलो. मंत्रालयात जाळ्यावरून उड्या मारल्या. त्याच्या जाळ्या बंद झाल्यात ना आता, ते नमुने आम्ही आणि काहीच मिळालं नाही. त्या दिवशी मंत्रालयात जाळ्यावर उड्या मारल्या, त्यावेळेस 1000-2000 जरी आमच्या धनगर इथं असते तर काहीतरी परिणाम झाला असता. एक निराशा आमच्यामध्ये आली होती की साला हे काही खरं नाही, आरक्षण काही मिळत नाही आता. परंतु मी जे सांगितलं की 4 आयोगानं नाकारलं, हायकोर्टानं नाकारलं, सुप्रीम कोर्टानं नाकारलं, ते आम्ही म्हणत होतो की जरांगे पाटील काय कोणी आलं तर आरक्षण भेटत नाही, हे आमचे वाक्य होते. आणि फडणवीस इतका तुम्ही म्हणले तसं डेंजरच आहे, हे काही आरक्षण देत नाही. पण ज्यावेळेस ही जरांगे पाटलांची ताकद नाही, हे जरांगे पाटलाची किमया नाही, ही किमया मराठी समाजाची की ते खरंच एकजूट होऊन दादांच्या मागे आले. घरदार सोडून, लहान मोठेपणा सोडून, गरीब श्रीमंत सोडून त्यांनी जो स्ट्रगल, जो संघर्ष इथं केला मुंबईत, त्याचा परिणाम म्हणून मराठा समाजाचा GR निघाला. आणि याची प्रेरणा घेऊन मी ठरवलं की आता नाही, जर घटनेत हे संविधानानुसार आहे, यायला तर फडणवीस साहेबांनी वचन दिलं नव्हतं, आम्हाला तर लाखो लोकांसमोर दिले. मोदी साहेबांना आम्हाला लाखो लोकांसमोर वचन दिले. इतकंच नाही तर दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी वचन दिलं
मग मी म्हणलं आमचं कायद्यात आहे, देशाच्या राजानं राज्याच्या राजानं वचन दिलं हे 100% होतं, फक्त आम्हाला मुंडक्यात पाय द्यावा लागेल. तर दुर्दैव असं झाला की आम्हाला तो पाय देता नाही आला. ज्या दिवशी हा पाय इथं पडेल त्या दिवशी आरक्षणच मिळणार आहे. याच्याच फॉर्म्युल्यापासून फॉर्म्युला गेले आम्ही. तुमची ताकद कमी पडली का? ताकद थोडंसं काय झालं ते आता इतकं नको बोललं, पण समाज जितका पाहिजे तितका समाज एकत्र आणि आम्ही लढलो प्रामाणिकपणे. आज 9 दिवस झाले जीव धोक्यात घातलाय. माझं शुगर 7च्या खाली, BP 70 पर्यंत आला. अधिवेशन चालू आहे, अनेक धनगर नेते सध्या मुंबईतच आहेत, आपल्याला कोणी भेटायला आलं नाही. अधिवेशन हा विषय देखील कोण मानताना दिसत नाही. आपले नेते कमी पडतायत. हे आता आमच्या जालन्याचे अर्जुन भाऊ खोपकर त्यांनी पहिल्याच दिवशी मला पानपुईला भेटायला आले, विषय मांडला आणि त्यांनी सरकारला एक प्रकारे इशारा दिला की धनगर कधीही मुंबईकडे येऊ शकतात आणि आले तर मागच्या वेळेस सारखी परिस्थिती होऊ शकते. त्याच्यामुळे सरकारला माहिती की धनगर सरकारचाच फॉर्म्युला आहे ना. हे फडणवीस साहेब एवढे सोपे आहेत का धनगर एकत्र येऊ देतील? शेवटचं बोलणं कधी झालं होतं, समोरासमोर बसले. हो, धनगरांची भीती निर्माण झाली होती दादा. जालन्यामध्ये या देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन धनगरांचं झालं. 21 तारखेला आम्ही आंदोलन कॉल केलं. मी जबाबदारीनं बोललो होतो, सगळ्या मीडियांना सांगितलं होतं की मुंबईतले गर्दीचे रेकॉर्ड तुटतील आणि ते तुटण्याचं नियोजन मी 4 महिने फिरून केलं होतं. पण फडणवीस साहेबांनी ते तोडलं. ते तोडल्यावर सुद्धा म्हणजे मला 17ला अटक केली, जालन्यात कर्फ्यू लावला, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अटक केली, सगळ्या नाकाबंदी केल्या, हजारो पोलीस इथं होते. तरी 21 तारखेला आम्ही इथं आलो. 5,000 पेक्षा जास्त तर पोलीस स्टेशनला अटक केली. ते पोलीस स्टेशन फुल झाले. ती एक दहशत सरकारवर निर्माण झाली होती. म्हणून 16 तारखेला आम्ही येऊ नये म्हणून 13 तारखेला बैठक बोलवली. त्यांचं त्यांच्या जागी बरोबर आहे. आता मी याच्यात फडणवीस साहेबांनाही दोष देत नाही, सरकारलाही देत नाही. दोष आमचा आहे की आम्हीच कुठेतरी कमी पडलो. पण काल देखील तुम्ही सारखं सातत्याने माध्यमांकडनं आव्हान करत होतात. आज देखील जर बघितलं तर कालची जेवढी लोक आहेत तेवढी देखील आज नाहीयेत. कुठेतरी कालची लोक देखील परत गेलेली दिसत आहेत. समाजात ते एक केलंय दादांनी असं सांगितलं, मी तेच सांगतो ना की जी जागरूकता काय म्हणतात समाजाची, ही मराठा समाजातून शिकावी. एकत्र येणं आणि संघर्ष करणं कशाला म्हणतात हे मराठा समाजाकडून शिकावं. मी 17 सप्टेंबरला सांगितलं होतं आणि त्या वाक्यावरून मला ट्रोल करून आमच्या धनगरांची भोळ्या भाबड्या गरीब धनगरांची माती भडकवून हे आंदोलन तोडण्याचं फार मोठं षडयंत्र या राज्यात झालं. पण षडयंत्र करणाऱ्याला विनंती आहे की बाबांनो आतापर्यंत केले उद्योग, उद्यापासून हे उद्योग बंद करा. आणि धनगरांना विनंती आहे बाबा षडयंत्र काही नाही, ना जरांगे पाटलाचा माझा काही संबंध आहे ना कशाचा संबंध. मी हे सांगितलं कारण असा संघर्ष करावा लागेल. मराठा समाजासारखं एकत्रित यावं लागेल हे उदाहरण सांगितलं होतं मी. आजही मी तेच बोलतो. आज जरी इथं लोक आले असते तर हे 4-5 मंत्री पळत आले असते इथं. काय बाबा काय सांगा तुमचं. दुर्दैव आहे की कालचे जे होते त्यातले अर्धे गेले म्हणून आज कोणी आलं नाही. 16 तारखेला झाले असते ताई. 13ला जी बैठक झाली त्या बैठकीच्या हिशोबानं 16ला 4-5 मंत्री आले असते सांगितलं असतं की आपण असं बैठू. बरं आम्ही आता तुम्हालाही सांगतो, महाराष्ट्रातल्या धनगरांना सांगतो, आम्ही काही 13 तारखेला फडणवीस साहेबांना म्हणलं नाही की तुम्ही 14 तारखेला आमच्या हातात सर्टिफिकेट द्या. तितकं आम्हालाही कळतं की मी जरी मुख्यमंत्री असलो तिथं उद्या की हे झालं दीपक बोराडे मुख्यमंत्री दिलं एका दिवसात सर्टिफिकेट नाही होणार ना. त्याची प्रोसिजर आहे. आम्ही फडणवीस साहेबांना तेही सांगितलं की साहेब तुम्ही महिना 2 महिने 4 महिने आम्ही थांबतो ना. 70 वर्ष थांबलो ना, मग 7 महिने थांबल्यानं काय होणार आहे. पण तुम्ही आम्हाला सांगा की या प्रोसिजरनं आम्ही तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो आणि ती प्रोसिजर जर योग्य असेल आम्हाला जर पटली तर आम्ही सोडतो. मला आत्ताही फडणवीस साहेबांनी एक पत्र सांगावं की ही प्रोसिजर नियमानं आहे, या नियमानं आम्ही असं करतो, याला इतका वेळ लागेल. आमचे 4 बांधव वकिलीत आहेत, सोबत 4 तज्ञ आहेत. त्यांनी म्हणलं अरे हो माझ्यापेक्षा काय समजतं, मला नाही समजत जास्त. त्यांनी जर म्हणलं की दीपक भाऊ हे असं असं आहे, फडणवीस साहेब म्हणतात ते योग्य आहे, आपण या 4 महिन्याचा वेळ देऊ. बाबा फडणवीस साहेबांनी 4 महिन्याचा वेळ मागला तर आम्ही 6 महिन्याचा देतो. आम्ही त्यालाही तयार आहे. पण ते का मागं थांबले की समाजानं थोडस षडयंत्राला बळी पडला समाज आणि दमला. आता उपोषण सुरू ठेवणार. वारंवार समाजाला एकीचं आवाहन केलं जाते, मात्र समाज एक होताना दिसत नाही. उपोषण करते म्हणून आपण पुढची भूमिका काय असेल? आता तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी सांगितलं होतं की तुम्ही एकतर या आरक्षणाचा निर्णय घेऊन जाईल किंवा माझा मृतदेह इथून बाहेर जाईल. तर काल भगतसिंगांचा स्मृतिदिन होता. भगतसिंगांनाही बॉम्ब त्या असेंब्लीमध्ये टाकून पळून जाता आलं असतं, केस लढून माफी मागून वाचता आलं असतं. पण त्यांनी ठणकावून सांगितलं, त्यांची भूमिका होती
की ही राष्ट्रभक्तीची भावना या तरुणांमध्ये प्रज्वलित झाली पाहिजे. उद्या एक भगतसिंग गेल्यानं काही होणार नाही, पण हजारो भगतसिंग जन्माला येतील आणि इंग्रजांच्या छाताडावर बसून स्वातंत्र्य घेतील. मीही त्याच भगतसिंगांना मानणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे. उद्या जर गेलाच दीपक बोराडेचा बळी या आंदोलनात तर 6 महिने लागणार नाही. गावागावातून हजारो लाखो दीपक बोराडे मातीतून जन्माला येतील आणि फडणवीस साहेबांच्या, मोदी साहेबांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेतील. आरक्षण आमचं हक्काचं आणि कुणाच्या बापाचं. हे झालं ना रे बाबा, आराम करतो की सावकाश गे रे. वापस गायकवाड साहेब व्यवस्थित घ्या हो खाली. चला समोर या, समोर या, रस्ता खुला करा. चला थांब रे. या ठिकाणी स्वागत करावं. दादा या ठिकाणी आम्ही 9 मार्चपासून महाराष्ट्रातून तमाम या ठिकाणी माता माऊली आमच्या 9 मार्चपासून आंदोलन करत आहोत दादा. आणि आमचे बरेचशा महिला या ठिकाणी ऍडमिट आहेत. 25 वर्ष आम्ही कंत्राटी तत्वावर आहोत आणि कंत्राटी तत्वावर असताना आमचा अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये
आश्वासन दिलं होतं की तुमचं काम करू, आम्ही वाट पाहिली, परंतु आमचं काम होत नाही. 9 मार्चपासून आम्ही दादाही गाव मुलं बाळासहित आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आमच्या कुणाची सेवा दादा 1 महिन्यावर आलेली आहे. सेवा पुन्हा समग्र शिक्षण विभागामध्ये आम्ही काम करतो. 25 वर्ष झाली आम्ही कंत्राटी तत्वावर आहोत. महागाई एवढी वाढलेली आहे आणि आमचे बंधू काही 257 लोक मयत झाले दादा. त्यांना एकही शासनाचा रुपया भेटला नाही. आताही काही रिटायर झालेत, काही आता आमच्या बहिणी पुढच्या 15 दिवसामध्ये 31 मार्चला रिटायर होत आहेत. मानधना व्यतिरिक्त एकही पैसा शासनाचा त्यांना मिळत नाही. त्यामुळे आपल्याला विनंती झाला की आपला पाठिंबा आम्हाला आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला द्यावा, कारण आम्ही राहण्याची सुद्धा व्यवस्था आमची नाही आहे. अगदी उघड्यावर या ठिकाणी राहतो. विदर्भातून लोक आलेले 1000-1200 किलोमीटरवरून. ते बंधू भगिनी महिला या ठिकाणी होय होय येतो दादा इकडे बघा. दादा इकडे एवढा लहान या महिला अशा बाळाला घेऊन आज आमचा 16वा दिवस आहे दादा. अगदी लोक गावाकडे सुद्धा जायच्या मनस्थितीमध्ये नाहीत. आता ज्या योजनेमध्ये आम्ही काम करत होतो त्याचंही बजेट आम्ही आलेलं नाही. म्हणजे आम्हाला 25 वर्ष आमची उमेदीची वर्ष जी असतात, जे आमचं कुटुंब सेटल व्हायला पाहिजे, आज आमचं 55 वर्ष आहे, कुणाचं 52 वर्ष आहे. आम्ही डिस्टर्ब आहोत, डिप्रेशनमध्ये आहोत. अशी अवस्था आमची झाली की 31 तारखेपर्यंत आमचं जर काम झालं नाही तर आम्हाला इथं मुंबईमध्ये येण्यासारखी फिरावं लागेल. अशा विचित्र मानसिकतेमध्ये आमचे हे सगळे 3000 बांधव आहेत. हे शिक्षण विभागाचे येतात दादा. शिक्षण विभागाचे खुश आहे आणि त्यातले 3 खाली बसाव काका. नाही दादा, याच्यामध्ये काय झालंय, भुसे साहेबांनी अहवाल जो असतो अभ्यास समितीची नेमलेली आहे. अभ्यास समितीनुसार अहवाल ब प्रमाणे सेवेत कायम करावा असा मुख्यमंत्र्यांकडे गेलाय. कधी 25 नोव्हेंबरला 2025लाच अहवाल त्यांच्याकडे केलेला आहे. 5 महिने झालं त्याच्यावर कारवाई व्हावी. फक्त मुख्यमंत्र्यांनी ब प्रमाणे सिग्नेचर करून कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यासाठी आम्ही इथे एकवटलेलो आहोत. आज आमचा 16वा दिवस आहे. त्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे. अहवाल त्यांच्याकडे सुपूर्द आहे. आज 4 महिने झाले, 4 ते 5 महिने झाले. आणि अधिवेशनामध्ये आम्ही गेलो होतो तर शब्द दिला होता की आचारसंहिता झाल्या नागपूर अधिवेशनामध्ये की तुमचं काम करतो. फक्त दादा ह्याच्यामध्ये आमची सेवा जी आहे ती कुणाची 1 महिन्यावर आली, कुणाची 15 दिवसावर आली आहे. त्याच्या कुटुंबाने काय करायचं मला सांगा. आमची सर गोसावी सर
सर्व सांगा ना तुमच्या थांबून घ्या आणि या आझाद मैदानावरील आंदोलनात सध्या संघर्ष म्हणून पाटील भेट देत आहेत. हो मॅडम शिंदे हां हां आपले मागे मागे सर आपण याच्यात कसं गावात पण काय आवाज वाढवा. आपला जो विषय आपण व्यवस्थित समजून घेतलाय आता. तुमचं फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर आहे असं त्यांनी सांगितलं. मी आता दादा भुसे साहेबांना बोललोय, त्यांना सांगितलंय की तुमचे 1-2-4 लोक इथं पाठवा, एक का व्हायना पाठवा, कारण शिक्षण मंत्रालय त्यांच्याकडे येत आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर फाईल आहे तर हिला मंजुरी ब दर्जाची दिली का, दिली तर ती फाईल कुठं आहे किंवा निर्णय कुठं आहे, आणि नसेल दिली तर देऊन घ्या. पण आता त्यांनी सांगितलं ते काहीतरी आता समारोप आहे त्यांचा सुरू तिथं, त्यामुळे त्यांना वेळ लागला. पण त्यांचा एक माणूस तुमच्याकडे कोणीतरी येईल. हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय ना? आवाज येतोय ना? बोलणं तरी बंद करा यार. समग्र शिक्षा कर्मचारी ओके